दरवर्षी 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते। यंदा त्यांचे त्रिशताब्दी वर्ष असल्याने ही 300वी जयंती त्यांच्या जन्मगावी जामखेड तालुक्यातील चौंडी अहिल्यानगर येथे भव्य स्वरूपात साजरी होत आहे। या विशेष निमित्ताने संपूर्ण स्मारक परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला। आकर्षक सजावटीसह साजरा झालेल्या या जयंती महोत्सवात तब्बल 3 लाख दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आला। हा दीपोत्सव भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला असून संपूर्ण परिसरात एक वेगळेच तेज आणि उत्साह पाहायला मिळाला। कार्यक्रमादरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी पक्षनेते रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला। तसेच त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा, आयोजन व भविष्यातील विकास दृष्टिकोन देखील स्पष्ट केला। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे आणि अखंड भारतामध्ये अहिल्यादेवींचं काम असल्या कारणानं अखंड देशभर एक उत्साहाचं, जल्लोषाचं वातावरण आहे। आम्ही अहिल्या भक्त असल्या कारणानं अहिल्यादेवींनी या देशातल्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रकाशमान त्यांचं जीवन करण्याचं काम केलेलं आहे। अमावस्याच्या काळ्या रात्री जसा काळा कुट्ट अंधार असतो आणि तिथून कुठंतरी त्यांना प्रकाश दिसण्याची आवश्यकता असते, तर अहिल्यादेवी हे असं व्यक्तिमत्व आहे की अमावस्याच्या काळ्या कुट्ट रात्री सुद्धा लखलखाट प्रकाश देणारं हे व्यक्तिमत्व आहे। आणि म्हणून त्या भावनेतून दीपोत्सव करण्याचा निर्णय अहिल्या भक्तांनी घेतलाय। आज विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे सर यांच्या मातोश्रींच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे। आज उद्या हा दीपोत्सव इथं होणार आहे। 3 लाख दिव्यांचा दीपोत्सव, कारण त्रिशताब्दी वर्ष आहे त्यामुळे 3 लाख दिव्यांचा दीपोत्सव आहे। उद्या अहिल्यादेवींच्या या जन्मभूमीमध्ये एक महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे। 300 पुरोहित हे महायज्ञ करणार आहे। त्रिशताब्दी वर्ष असल्या कारणानं उद्या रात्री म्हणजे 30 तारखेला रात्री जन्मोत्सव काळ हा इथं वाड्यामध्ये साजरा केला जाणार आहे आणि तेव्हा फायर शोचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन हे इथं वाड्यामध्ये केलेलं आहे। भूतकाळ झालेला आहे, त्या भूतकाळावरती जास्त बोलणं उचित नाही, परंतु ज्यांनी जे काम केलं त्याला त्याचं प्रायश्चित्त लगेच मिळालेलं आहे। 31 मेला त्यांनी आम्हाला चौंडीमध्ये येण्यासाठी थांबवलं आणि मला वाटतं जुलैच्या महिन्यामध्ये ते सरकारच गेलं, कारण अहिल्यादेवींचा रिझल्ट हा जाग्यावरती असतो। कारण अहिल्यादेवी ह्या नुसत्या व्यक्ती नव्हत्या, त्यांच्यामध्ये देवीचा अंश होता। देवीचा अंश असल्याशिवाय इतकं मोठं भारतभर काम होऊ शकत नाही। या देशामध्ये अनेक राजे झाले, पण त्यांचं काम त्या भागापुरतं मर्यादित आहे। मी आता जतचा आमदार आहे, मी जत मतदारसंघात काम करू शकतो। मी विधान परिषदेचा आमदार होतो तेव्हा महाराष्ट्रात काम करू शकतो। प्रत्येकाच्या शिबा ठरलेल्या आहेत, परंतु ह्या देशामध्ये एकमेव राजघराणा असं आहे की त्यांचं राज्य जरी माळवा प्रांतामध्ये असलं तरी काम अखंड हिंदुस्थानामध्ये आहे। अहिल्यादेवींचं कामच तसं आहे आणि ते दैवी शक्ती असल्याशिवाय होऊ शकत नाही। त्यामुळे अहिल्यादेवींच्याकडे एक वेगळं पण आहे, त्या शिवाच्याच अवतार आहेत असं माझं ठाम मत आहे। त्यामुळे त्या जागेवरती रिझल्ट। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।